बघूया बातम्यांचा वेगवान आढावा. मुलुख महाराष्ट्र सुपरफास्ट. शरद पवारांना राजीनामा द्यायचा नव्हता, पण काही नेते भाजपसोबत जाणार असल्याचं लक्षात आल्यानं नाराज होऊन त्यांनी राजीनामा दिला, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलाय. त्याचबरोबर मी अध्यक्ष झाले असते तर पहिला निर्णय भाजपसह जाण्याचा झाला असता, असा खुलासाही केला. पहाटेचा शपथविधी आणि 2 जूनचा शपथविधी शरद पवारांना अंधारात ठेवून घेतल्याचं छगन भुजबळ म्हणाले. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवारांना अंधारात ठेवून शपथ घेतली गेल्याचं भुजबळांनी स्पष्ट केल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळे मला बहिणीसारख्या किंवा मुलीसारख्या आहेत, त्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण करणं हे आमचं काम आहे, आम्ही ते करू, असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं. अजित पवार मुख्यमंत्री झाले तर मी पहिला हार घालेन, या सुळेंच्या वक्तव्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडीचं सरकार असतानाही भाजपशी चर्चा सुरू होती, असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं. त्यावर संजय राऊत यांनी छगन भुजबळ खोटं बोलतायत, त्यांना महाविकास आघाडीची प्रक्रिया कशी झाली माहीत नाही, असं उत्तर दिलं. फडणवीस जेव्हा जेव्हा गृहमंत्री पद सांभाळतात तेव्हा नागपुरातील गुन्हेगारीचा आलेख वाढतो, असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. मुंबईत आयोजित राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात त्यांनी ही टीका केली. फडणवीसांच्या कार्यशैलीवर सुप्रिया सुळेंनी सवाल उपस्थित केले. भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर तिखट हल्ला चढवलाय. 100 कोटी वसुली करणारा गृहमंत्री आवडत असेल तर त्याला महाराष्ट्र तरी काय करणार? गुन्हेगारांच्या मुसक्या आवडणारा गृहमंत्री फडणवीस त्यांना आवडणार नाहीच, असा हल्लाबोल चित्रा वाघ यांनी केला. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गोपीचंद पडळकर यांनी माफी मागावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी केली. 7 दिवसात माफी न मागितल्यास पडळकरांना कोर्टात खेचण्याचा इशारा त्यांनी दिला. शरद पवार आणि त्यांचे कुटुंबीय लबाड लांडग्याची लबाड टोळी असल्याची टीका पडळकरांनी केली आहे. धनगर आरक्षणामध्ये ही टोळी घुसल्याचं टीका सुद्धा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी केली. तर आपण शरद पवार कुटुंबाची माफी मागणार नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. भाजपला केवळ लोकसभा निवडणुकीची चिंता आहे, म्हणून ते शिरूर लोकसभा मतदारसंघात बैठका घेत आहेत. तळेगावमध्ये साखळी उपोषण करणाऱ्या जनरल मोटर्सच्या कामगारांचं त्यांना काही पडलेलं नाही, हेच तर देशाचं दुर्दैव, अशी खोचक टीका खासदार अमोल कोल्हेंनी सत्ताधाऱ्यांवर केली. आम्हाला 47वी जात म्हणून आरक्षण मिळालं असून 48वी जात आरक्षणात घेऊ देणार नसल्याचं वक्तव्य नरहरी झिरवळ यांनी दिलं. असं झाल्यास सर्व आमदार राजीनामा देतील, असा इशारा त्यांनी दिला. टोल नाक्याच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक पार पडली. यावेळी राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना टोलवरून रोखठोक सवाल विचारले. दरम्यान आरटीओ विभागाचे ठाणे पासिंग असलेल्या MH4 क्रमांकाच्या वाहनांना टोल माफ करायचा विचार सुरू आहे. या संदर्भात सविस्तर बैठक घेऊन लवकरच निर्णय घेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना दिलं. दसरा मेळाव्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत. अशात ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याचा टीजर जारी करण्यात आलाय. एक पक्ष, एक नेता, एक विचार आणि एकच मैदान म्हणजे शिवतीर्थ, असा उल्लेख या टीजरमध्ये करण्यात आलाय. पालिकेकडून परवानगी मिळताच ठाकरे गटानं टीजर जारी केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज रात्री 9 वाजता शिवसेना पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. दसरा मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी ही बैठक होतीये. मुंबई आणि ठाण्यातले सर्व महत्त्वाचे नेते, पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राज्यातील जनतेला कृषीमंत्री कोण आहे हे विचारून पहा, आठवलं तर सांगा. पण 10 वर्ष आधी कृषीमंत्री कोण होतं हे जर विचारलं तर आजही शरद पवारांचं नाव लोकांच्या तोंडातून निघतं, असं मत जयंत पाटील यांनी बोलून दाखवलं. उद्धव ठाकरेंनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना 2 वेळा जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता, असा खळबळजनक आरोप नितेश राणेंनी केला. इतकंच नाही तर उद्धव ठाकरेंची CBI चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली. बारामतीत महायुतीचा उमेदवार 51% मतं घेऊन निवडून येईल असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला. उमेदवार कोण असेल हे मात्र वरिष्ठ ठरवतील, असेही ते म्हणाले. हे सरकार आउटसोर्सिंग असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. राज्यात कंत्राटी पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेचा खेळ खंडोबा करू नये, सुरक्षेचे 3 तेरा वाजतील, असा इशारा त्यांनी दिला. नागपुरात काँग्रेसच्या बैठकीत एकच राडा झाल्याचं पाहायला मिळालं.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि नितीन राऊत यांच्यासमोर पदाधिकारी एकमेकांसमोर भिडले. भाषण करण्यावरून वाद झाल्याची माहिती. अमरावतीच्या शासकीय विश्रामगृहात काँग्रेस कार्यकर्त्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली. शासकीय विश्रामगृहात राहण्यासाठी रूम न दिल्याच्या रागातून ही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. राज्यातील कंत्राटी भरतीवरून राजू शेट्टींनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकार कंत्राटी पद्धतीने असावं असा घणाघात राजू शेट्टींनी केला. आमचे आमदार अपात्र ठरणार नाहीत असा विश्वास आमदार संतोष बांगर यांनी केलाय. आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, निकाल आमच्या बाजूने लागेल असंही ते म्हणाले. डोंबिवली मतदारसंघातील मतदार यादीत फोटो नसलेल्या तब्बल 80,000 मतदारांची नावं यादीतून वगळण्यात आली आहेत. मात्र या मतदारांना 6 नंबरचा फॉर्म भरून पुन्हा एकदा आपली नावं मतदार यादीत समाविष्ट करण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय. कुलाबा इथल्या वेस्ट भवनाला मनसे स्टाईल दणका देण्यात आलाय. बेस्टमध्ये वर्षानुवर्षे सेवा दिलेल्या कामगारांच्या मुलांना कॅज्युअल लेबर म्हणून भरती करण्यात आलं होतं. मनसेच्या पाठपुराव्यानं या कामगारांना सेवेत कायम करून घेण्याचं मान्य झालं होतं. मात्र अजूनही कायम न झाल्यानं ठिय्या आंदोलन करण्यात आलं. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 3 दिवसापासून उपोषण करणाऱ्या शेकडो शिक्षक उमेदवारांपैकी 8 महिलांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला पनवेल पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी परवानगी नाकारल्याचं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलं. सोलापुरातही गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. एका स्थानिक डिजिटल वृत्तवाहिनीनं गौतमी पाटीलच्या लावणीत नृत्य कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागितली होती, परंतु कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण सांगत विजापूर नाका पोलिसांनी परवानगी नाकारली. बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बीड जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना दिवाळीसाठी 21 दिवस सुट्टी मिळणार आहे. बीड जिल्हा शिक्षण विभागानं दिवाळी सुट्टीचा कालावधी जाहीर केला असून 6 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान शाळांना सुट्टी असणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मिथेन वायूचा साठा सापडलाय. 331 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रात हा मिथेन वायूचा साठा असून याची व्याप्ती अंदाजे 37 बिलियन क्युबिक मीटर इतकी आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा ते गुणपिंपरी या परिसरात जमिनीच्या 2 ते 5 किलोमीटर खाली हा साठा आढळून आलाय. पालघरमध्ये ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयामध्ये 334 पदं अजूनही रिक्त आहेत. त्यामुळे गोरगरीब रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्याची भरती करावी अशी मागणी ग्रामीण भागातून होती. पैठण व्यापारी महासंघानं 1 लाख किमतीची औषधं मोफत शासकीय रुग्णालयाला दिली. राज्यातील बहुतांश रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याचं वृत्त समोर आलं. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत औषध पुरवठा करण्यात आला. लातूर जिल्ह्यातल्या कासार शिरशी पोलीस ठाण्याच्या वतीनं गावखेड्यातील तरुणांसाठी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या मेळाव्यामध्ये 170 कंपन्यांकडून मुलाखती घेण्यात आल्या. ऑक्टोबर हिटमुळे राज्यात विजेची मागणी वाढली आहे. मात्र भुसावळ दीपनगर औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पात कोळसा टंचाईचं संकट निर्माण झालं. 5 दिवस पुरेल इतका कोळसा शिल्लक असल्यानं जळगाव जिल्ह्यात आपत्कालीन भार नियमनाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. साईबाबांच्या दर्शनासाठी बनवलेले अत्याधुनिक दर्शन कॉम्प्लेक्स उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. अजून उद्घाटन न झाल्यानं दर्शन कॉम्प्लेक्स लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. किडनी घ्या पण माझी शाळा मला दत्तक द्या अशी मागणी भंडाऱ्यातल्या एका नागरिकानं जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जागेश्वर पाल असं त्यांचं नाव असून माडगी इथला जिल्हा परिषद शाळा दत्तक देण्याची मागणी त्यांनी केली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन 400 रुपये दुसरा हप्ता मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी बोलवलेल्या बैठकीत तोडगा निघाला नसल्याचं राजू शेट्टींनी म्हटलंय. शिर्डी शहरातील प्रमुख महामार्ग साईबाबा संस्थानं अनेक वर्षापासून अडवल्याचा आरोप आहे. मंदिराशेजारी असणाऱ्या पिंपळवाडी रोडवर अनधिकृत दर्शन रांग उभारल्यानं गावकऱ्यांना रस्त्याचा वापर करता येत नाही असा आरोप केला जातोय. हे अतिक्रमण काढण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. लातूर जिल्ह्यातल्या पंगेश्वरी साखर कारखान्यानं शेतकऱ्यांना ऊसाचं बिल अजून दिलेलं नाहीये. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.
आक्रमक कार्यकर्त्यांनी प्रादेशिक साखर सहसंचालकांची खुर्ची जप्त केली। येत्या 25 तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। कंत्राटी नोकर भरती आणि शाळांच्या खासगीकरणाचा निर्णय तात्काळ मागे घ्या या मागणीसाठी बीडमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं। जोपर्यंत हा निर्णय रद्द होणार नाही तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला। नवरात्र उत्सव काळात पौर्णिमेला तुळजाभवानी मातेचं मंदिर 22 तास दर्शनासाठी खुलं राहणार आहे। मंदिर रात्री 11 नंतर चरणतीर्थासाठी बंद राहणार असून रात्री 1 नंतर पुन्हा मंदिर दर्शनासाठी खुलं केलं जाणार आहे। तुळजाभवानी देवीची अभिषेक पूजा सकाळी 6 ते 10, संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत संपन्न होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंध्र प्रदेश दौऱ्यावर आहे। या ठिकाणी त्यांनी तिरुमला मंदिराला भेट देत व्यंकटेश्वराची पूजा केली, याचा व्हिडिओ समोर आला। रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी बद्रीनाथ मंदिरात दर्शन घेतलं। मंदिरात त्यांनी विशेष पूजा केली। मंदिर समितीच्या अध्यक्षांकडून मुकेश अंबानी यांचं स्वागत करण्यात आलं। सैराट फेम रिंकू राजगुरू हिनं शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं। रिंकूनं साई समाधीस्थळी मनोभावे प्रार्थना केली। यावेळी साई संस्थानच्या वतीनं तिचं स्वागत करण्यात आलं। पुणे जिल्ह्यातील शिरूर इथं मुंबई नार्कोटिक्स विभागानं छापा टाकला। शिरूर तालुक्यातील मिडल गुलवाडी इथं तब्बल 174 किलो अल्फाझोलम तर 2 दिवसांपूर्वी नारायणगाव इथून 26 किलो अल्फाझोलम जप्त करण्यात आला। अहमदनगरच्या कोपरगाव तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला। मोनीराज नगर भागात चोरट्यांनी किराणा दुकान फोडून हजारोंचा मुद्देमाल लंपास केला। चोरीच्या घटना वाढत असल्यानं नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जाते। अहमदनगर जिल्ह्यातल्या कोलार गावात परिवहन अधिकाऱ्यांनी गोवंशाची सुटका केली। कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी थांबलेल्या एका टेम्पोतून वासरांची तस्करी केली जात असल्याचा प्रकार समोर आला। दरम्यान गाडी थांबवता चालकाने पळ काढला। या प्रकरणी लोणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला। नंदुरबार जिल्ह्यातील मुलगिरी ग्रामीण रुग्णालयात प्रसूती दरम्यान बाळ दगावल्याचा प्रकार समोर आला। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळ दगावल्याचा आरोप पीडित महिलेच्या कुटुंबियांनी केलाय। या प्रकरणानंतर ठाकरे गट आक्रमक झालाय। संबंधित डॉक्टरवर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा उबाठा गटाकडून देण्यात आला। बुलढाणा जिल्ह्यातील दहिवड गावात एकाच ठिकाणी तब्बल 62 सापाची पिल्लं आढळली आहेत। गावातील सर्पमित्रांनी या सापाच्या पिल्लांना पकडून वनविभागाच्या स्वाधीन केलं। बिहारच्या बस्करमध्ये नॉर्थ ईस्ट एक्सप्रेसचे 20 डबे रुळावरून घसरले। अपघातात 4 रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झाला असून सुमारे 80हून अधिक प्रवासी जखमी झाले। जखमी प्रवाशांना पाटणा इथल्या IGIMS रुग्णालयात दाखल करण्यात आलं। ही ट्रेन दिल्लीहून कामाख्या या ठिकाणी चालली होती। भारतात 2020 साली मुदतपूर्व प्रसूतीची 30,02,000 प्रकरणं नोंदवली गेली। जगातील आकडेवारीचा जर विचार केला, त्याची तुलना केली तर हे प्रमाण 20% अधिक आहे। लॅन्सेट या वैद्यकीय क्षेत्रातल्या संस्थेनं आपल्या रिसर्च रिपोर्टमध्ये हा दावा केलाय। WHOच्या संशोधनानुसार 50%हून अधिक प्रकरणं 8 देशांमध्ये आहेत। यात भारतासह पाकिस्तान, नायजेरिया, चीन, बांगलादेश, USA, इथिओपिया, कांगो या देशांचा समावेश आहे। इस्रायल हमास युद्धाचा आजचा 7वा दिवस आहे। जगभरातील 5 शक्तिशाली राष्ट्रांनी इस्रायलला जाहीर पाठिंबा दिला। यात अमेरिकेसह फ्रान्स, जर्मनी, इटली आणि ब्रिटनचा समावेश आहे। USAनं इस्रायलला शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला असून अमेरिकन हवाई दलाची विमानं मध्य पूर्व आशियात तैनात केली। तर या 5 राष्ट्रांसह भारतानंही इस्रायलला उघडपणे पाठिंबा दर्शवला। इस्रायल हमासला चिरडून टाकेल असा इशारा इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन नेतान्याहू यांनी दिला। हमास हे ISIS आहे। जगानं ज्या प्रकारे ISISचा खात्मा केला त्याप्रमाणे आम्ही हमासला चिरडून टाकू, त्यांचा खात्मा करू अशा आशयाची पोस्ट त्यांनी एक्सवर केली। बॉलिवूडचा दबंग सलमान खान बिग बॉस सीझन 17 होस्ट करणार आहे। या सीझनसाठी त्यानं आठवड्याला 12 कोटी म्हणजे संपूर्ण सीझनसाठी 200 कोटी घेतल्याची चर्चा आहे। याबाबत अजून कुठली अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये। मात्र या आकडेवारीनुसार प्रत्येक एपिसोडसाठी त्याला 6 कोटी रुपये मिळणार। तामिळ सुपरस्टार थलपती विजयचा आगामी लिओ सिनेमाचं भारतात ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालेलं नसताना काही तिकिटांचे फोटो व्हायरल झाले। मदुराईतल्या चित्रपटगृहानं हा फोटो बनावट असल्याचं सांगितलं।
19 ऑक्टोबरला सिनेमा प्रदर्शित होणार असून अमेरिकेत तर पहिल्याच दिवसाचं बुकिंग फुल झालंय. यूएसमध्ये पहिल्याच दिवशी सिनेमाचे अंदाजे 5.8 कोटींची कमाई केली. आमिर खानची लेक आयरा खानच्या लग्नाची तारीख ठरली आहे. आयरा आणि नूपुर शिखरे नवीन वर्षात म्हणजे 3 जानेवारीला विवाह बंधनात अडकणार आहेत, अशी माहिती आमिर खाननं दिली. गेल्या वर्षी 18 नोव्हेंबरला दोघांचा साखरपुडा झाला होता. न्यूयॉर्कमधल्या टाइम्स स्क्वेअरवर शिवरायांचा छावा सिनेमाचं मोशन पोस्टर झळकलं. टाइम्स स्क्वेअरवर मोशन पोस्टर झळकवणारा पहिला मराठी सिनेमा ठरला. शिवराय अष्टकातील आगामी शिवरायांचा छावा हा सिनेमा पुढील वर्षी 16 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी रिलायन्स फाउंडेशनच्या चेअरमन नीता अंबानी यांचं कौतुक केलंय. नवी मुंबईतल्या रिलायन्स फाउंडेशनच्या यंग चॅम्प अकॅडमीला त्यांनी भेट दिली. या अकॅडमीत विद्यार्थ्यांना मिळणारं शिक्षण आणि वेगवेगळ्या खेळात देण्यात येणारं प्रशिक्षण पाहून थॉमस बाक चांगलेच प्रभावित झाले. रिलायन्स फाउंडेशनमुळे ग्रामीण भागातील मुलांना चांगलं प्रशिक्षण मिळणार असल्याची थॉमस बाक यांनी विश्वास व्यक्त केला. यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण. शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्षपदाचा राजीनामा का दिला या संदर्भातलं स्पष्टीकरण सुप्रिया सुळेंनी दिलं. काय होतं राजीनाम्यामागचं खरं कारण पाहूया. या संदर्भातला खास रिपोर्ट थोड्याच वेळात रात्री 8 वाजता फक्त न्यूज 18 लोकमतवर.